दौंड तालुक्यातील वरवंड येथून एक गंभीर प्रकार समोर आला आहे। व्हिक्टोरिया तलावातून मातीचा बेकायदेशीर उपसा करून हीच माती पाटबंधारे विभागाच्या हद्दीत साठवली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी शेतकऱ्यांनी केला आहे। विशेष म्हणजे तलावातून चोरीच्या मार्गाने उपसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। हीच माती पुन्हा लाखो रुपयांना विकली जात असल्याची चर्चा परिसरात आहे। त्यामुळे महसूल विभागाच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। व्हिक्टोरिया तलावालगत जाणाई शिरसाई उपसा सिंचन योजनेशी संबंधित इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मातीचा साठा करण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा जेसीबी सातत्याने कार्यरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। मातीचा हा साठा नेमका कोणाच्या परवानगीने करण्यात आला? तलावातून माती उपशासाठी परवानगी घेतली होती का? घेतली असेल तर किती माती उपसण्याची परवानगी देण्यात आली होती आणि या मातीच्या विक्रीतून शासनाला किती महसूल मिळाला? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नागरिकांनी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिल्याचा दावा केला आहे। मात्र त्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दरम्यान मातीच्या साठवणुकीच्या ठिकाणी वाद निर्माण होण्यास सुरुवात झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनानेही वेळीच या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे। आतापर्यंत किती माती उपसली, किती माती साठवली आणि किती माती विकली याचा पंचनामा करून संपूर्ण हिशेब तपासण्याची मागणी जोर धरू लागली आहे। माती चोरीला नेमकं कोणाचं छत्र? शासनाचा महसूल बुडत असताना प्रशासन गप्प का? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाने देणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येणार का? दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे वरवंड परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे।